आपल्या भारतीय संस्कृतीत पतीच्या दीर्घायुष्यासाठी केल्या जाणाऱ्या व्रतांमध्ये वटपौर्णिमेचे स्थान हे सर्वोत्तम आहे. दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेचे पूजा, दानधर्म आणि धार्मिक विधींसाठी विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्रदेवाची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि मानसिक शांती मिळते. जून 2026 मध्ये येणारी ज्येष्ठ पौर्णिमा ही अनेक धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल, कारण या दिवशी विवाहित महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात. या दिवशी विशेष करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते, म्हणूनच या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं. जून 2026 मधील पौर्णिमेची तिथी काय आहे, वड पूजनास शुभवेळ काय असेल व कोणत्या रंगाची साडी परिधान करणे शुभ असेल, चला तर मग जाणून घेऊयात. 2026 मध्ये वटपौर्णिमा तिथी ही 2 दिवस असल्याने वटपौर्णिमेच्या तारखेबाबत बऱ्याच जणांमध्ये संभ्रम आहे. निज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही रविवार 28 जूनला उत्तर रात्री 3:06 सुरू होईल, तर 29 जूनला उत्तर रात्री 5:26 संपेल. म्हणजेच पौर्णिमा तिथी ही 30 तारखेच्या पहाटे संपेल. त्यामुळेच उदय तिथीनुसार वटपौर्णिमा ही सोमवार 29 जून 2026 रोजी पाळली जाईल. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा ही सकाळी सूर्योदयानंतर करणे अत्यंत फलदायी मानली जाते. त्यामुळे तुम्ही वडाच्या झाडाची पूजा ही सकाळी 8:48 पासून ते 12:30 दरम्यान करू शकता. तर पौर्णिमेला सकाळी 1.5 तासाचा राहू काळही असणार आहे. राहू काळ हा सकाळी 6:44 पासून ते 8:27 पर्यंत असेल. राहू काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, त्यामुळे ही वेळ वगळून पूजा करण्यास काहीच हरकत नाही. तर या दिवशी वडपूजनासाठी सर्वोत्तम शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 पासून ते 10:40 पर्यंत असणार आहे. वटपौर्णिमेच्या व्रताचा उगम देवी सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेशी जोडला जातो. मान्यतेनुसार सावित्रीने आपल्या पतीवरील भक्ती आणि निष्ठेच्या जोरावर यमराजाकडून आपल्या मृत पतीचे प्राण परत आणले. त्यामुळे हा उपवास वैवाहिक जीवनातील सुख, समृद्धी आणि सुदैवाचं प्रतीक मानलं जातं. वटपौर्णिमेचा उपवास हा भक्तिभावाने आणि संपूर्ण विधीचे पालन करून केल्याने शाश्वत सौभाग्य प्राप्त होतं. तसेच कुटुंबाच्या कल्याणासाठी आशीर्वादही मिळतो. ज्या दिवशी सत्यवानाला जीवदान मिळाले तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. त्या स्मृतीनिमित्त वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्यावेळी यमराज सत्यवानाचे प्राण परत घेऊन जात होते, तेव्हा सावित्री वडाच्या झाडाखालीच तपश्चर्या करत होती. म्हणूनच वडाच्या झाडाला अक्षय सौभाग्याचं प्रतीक मानतात. वडाचे झाड हे शेकडो वर्ष जगतं. वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत. वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही दीर्घ व्हावे या श्रद्धेने महिला वडाला प्रदक्षिणा घालून अखंड सौभाग्याचे दान मागतात. पूर्वी वटपौर्णिमेचे व्रत हे 3 दिवस पाळले जायचे, पण कालांतराने हे व्रत वटपौर्णिमेच्या दिवशीच पाळले जाते. काही भागात वटपौर्णिमेचा उपवास हा वडाच्या झाडाची पूजा करून सोडला जातो, तर काही भागात हा उपवास एकादशीच्या उपवासाप्रमाणे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सोडला जातो. या पौर्णिमेला स्त्रिया आवर्जून राजशृंगार करून शुभ रंगाच्या साड्या परिधान करतात. आपल्या धर्मग्रंथात प्रत्येक रंगाचे धार्मिक असे महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग हे शुभ व सकारात्मक असतात, तर काही रंग धार्मिक कार्यासाठी अशुभ मानले जातात. शास्त्रात हिरव्या रंगाला शुभ मानले आहे. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळेच कोणतेही शुभ किंवा मांगलिक कार्य असो किंवा मंदिरात देवीची ओटी भरण्यास हिरव्या रंगाला प्रथम प्राधान्य दिले जाते. दुसरा आहे लाल रंग. लाल रंग हा अग्नी आणि मंगळ ग्रहाचा आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग हा देवी लक्ष्मीला देखील आवडतो. जीवनातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण लाल रंगाची साडी परिधान करू शकता. तसेच लाल रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता. यातील तिसरा रंग आहे भगवा किंवा केशरी. भगवा रंग हा ज्ञान, शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे, जो अधर्माचा अंधार दूर करून
धर्माचा प्रकाश प्रकाशित करण्याचा संदेश देतो. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील घालू शकता. यातील चौथा रंग आहे तो म्हणजे पिवळा. पिवळा रंग हा अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानलं जातं. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून त्यामुळे गुरुग्रह देखील बळकट होतो. याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. यातील पाचवा व शेवटचा रंग आहे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवितो. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग परिधान करणाऱ्या व्यक्तीला शांत आणि आनंदी वाटतं. त्यामुळे गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता. काही असेही रंग आहेत ज्या रंगाची साडी आपल्याला या वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी परिधान करायची नाही. पांढरा रंग जरी शांततेचा असला तरी वटपौर्णिमेचा सण हा आनंदाचा आहे. त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाची, काळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची साडी परिधान करणे शक्यतो टाळावी.